दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नांदुरा तालुका काँग्रेस कमिटी व नांदुरा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार दिनांक 23 जुलै रोजी नांदुरा रेल्वे स्टेशन चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व ओढाताण झाली। त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत निष्पक्ष चौकशीची मागणी केली। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचा आरोप केला। विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या, लोकशाही वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे विद्यार्थ्यांच्या समर्थनात मोदीजी यांच्या बंगल्यासमोर धरणे आंदोलनासाठी गेले असता पोलिसांनी त्यांनाही रोखून ताब्यात घेतले। या घटनेत त्यांना दुखापत झाल्याचाही आरोप करण्यात आला। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही दडपण्याचा प्रयत्न होत असून केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असून लोकशाहीस घातक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, किसान काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्राईम मीडिया 24 न्यूज, गोपाळ ढगे, नांदुरा। विद्यार्थ्यांनी जे नीट परीक्षा दिली त्या परीक्षेचे मागच्या वेळेस सुद्धा ते पेपर लीक झाला होता। या वर्षी पेपर लीक होऊन 21 मुलांनी आत्महत्या केली। त्या मुलांच्या आत्महत्येला दोषी कोण आहे? आणि धर्मेंद्र प्रधान जर त्या सिस्टीममध्ये दुरुस्त करत नसतील, चर्चा करत नसतील, 21 दिवसापासून सोनमजी तिथे उपोषणाला बसले, त्यांच्या कार्यालयातला एक मंत्री सुद्धा तिथे भेट द्यायला गेला नाही। आणि ज्या सरकार किती असंवेदनशील आहे याहून लक्षात येते। आणि त्या विद्यार्थ्यांना जे अमानुष मारहाण करण्याचे आदेश अमित शहानी दिले, हे जे यांची हुकुमशाही आहे, हिटलरशाही आहे, हे थांबवण्यासाठी आम्ही आज उग्र आंदोलन केलेलं आहे, आज रस्ता रोको केलेला आहे आणि त्या पोलिसांनी आम्हाला इथे स्थानबद्ध केलेलं आहे। पण आम्ही सांगू इच्छितो या मोदी सरकारच्या सर्व मंत्र्यांना की तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, त्या सिस्टीममध्ये बदल करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या आणि ज्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली त्या विद्यार्थ्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करा। असं जर तुम्ही केलं नाही, चर्चा केली नाही आणि ज्या मोदी सरकारने माफी मागितली नाही विद्यार्थ्यांची, तर याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन करू, आम्ही जेल भरण्यास तयार आहे। मात्र या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहे। आमचे राहुलजी गांधी यांना सुद्धा अटक केली, त्यांना फरफटत नेण्याचे प्रयत्न केले, त्यांचं रक्त काढलं गेलं। हे विरोधी पक्ष नेता आहे, तुम्ही कोणती लोकशाही आहे? हे हुकुमशाही आहे की हिटलरशाही आहे? याचा जर मुकाबला सर्व जनता आता सर्व सामूहिक पद्धतीनं करण्याची गरज आहे। आणि जर या सरकारला, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जर शेतकऱ्याचं, सर्वसामान्यांचं, विद्यार्थ्यांचं, जनतेचं कोणाचं देणं घेणं नसेल, तर सर्व जनता आता सामूहिक लढा लढून या सरकारला खाली उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आमचे राहुलजी गांधी सतत संघर्ष करताय, चर्चा आता करता। 20 दिवस काय झोपी गेले होते काय धर्मेंद्र प्रधान? 20 दिवसात काऊन चर्चा केली त्या विद्यार्थ्यांशी? काय गरज होती? हे लाठीचार्ज करण्याची काय गरज पडली असती? तुम्ही पोलिसांना कसा काय हुकूम दिला की विद्यार्थ्यांना मारा म्हणून? जे देशांचं भविष्य आहे, त्यांचे 21 मुलं मेले, त्यांना जाऊन विचारा ना, त्या पालकांना विचारा। तुमचे मुलं जर मेला असता तुम्ही काय केलं असतं? जर त्यांची चिंता तुम्हाला जनतेची, युवकांची भविष्याची नसेल तर तुम्ही या सरकारमध्ये बसण्याच्या लायक नाही। तुमचा राजीनामा झालाच पाहिजे। मोदी सरकारचा